बातमी आहे अहिल्यानगर जिल्ह्यातून। अहिल्यानगर मनमाड महामार्गाचं काम सध्या जोरानं सुरू आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर माजी खासदार सुजय विखे पाटलांनी या संपूर्ण कामाची जी पाहणी आहे ती पाहणी केलेली होती आणि त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांसोबत देखील चर्चा केली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सुजय विखे पाटलांनी अधिकाऱ्यांना काही सूचना देखील केलेल्या आहेत। आपण पाहूयात ते काय म्हणतात। भारतीय जनता पार्टी युतीचा विजय असो किंवा फुलेंचा विजय असो। जय महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की। ट्रॅफिक डायव्हर्जन कशी केली पाहिजे, डायव्हर्ट केल्यानंतर होमगार्डची आवश्यकता आहे, होमगार्डची उपलब्धता नाही, कोणी कोणाला ऐकायला तयार नाही, जो तो आपल्या मनमानीने पुढे गाडी घालतो, अशी शिस्त लागू शकत नाही। आता मी त्यांना सांगितलं 2 दिवसामध्ये होमगार्डचा शोध घ्यायला। होमगार्डच्या पगाराला जर पैसे नसतील तर मी व्यक्तिगत 5-6 लाख रुपये खर्च करतो पगारावर आणि लोकांना त्या होमगार्डचं ऐकावं लागेल। ट्रॅफिक डायव्हर्जन जर व्यवस्थित करण्यात आलं तर ट्रॅफिक जाम होणार नाही, रस्ता होऊ राहिला, डोळ्यापुढे होऊ राहिलं, डांबर पडून राहिलं, रस्त्याची गती आहे, पण लोकांची गैरसोय न होता रस्ता होणं हे पण तितकंच गरजेचं आहे। तर तीच भूमिका माझी आहे। आता आम्ही जमिनीवर उतरलेलो आहोत, फील्ड उतरलेलो आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।